हाय फ्रेंड्स, आज मी आली आहे पुन्हा एक नवीन राग घेऊन तुमच्यासाठी। तर हा जो राग आपण आहे तो पेटीवरती वाजवणार आहोत। मी तुम्हाला पेटीवरती त्याचे स्वर कसे वाजवायचे ते सांगणार आहे। आणि या रागामध्ये 4 स्वर कोमल आहेत, रे, ग, ध आणि नी, आणि बाकीचे सर्व स्वर शुद्ध स्वर आहेत। आणि तो आहे राग भैरवी। तो हार्मोनियमवरती आपण कसा वाजवायचा आणि प्रॅक्टिस करायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर हे जे स्वर आहेत ना मंडळी, तर हा जो सा आहे हा आहे शुद्ध सा। तर अर्थातच सा जो स्वर आहे तो शुद्धच असतो, कोमल नसतो किंवा तीव्रही नसतो। हा आहे काळी चारचा सा। ह्याच्या खालोखाल जो स्वर येतो ना मंडळी तो आहे कोमल रे। साच्या लगोलग खाली उजव्या बाजूला हा जो स्वर आहे हा शुद्ध रे आहे। जो शुद्ध सा आणि रेच्या मधला जो स्वर येईल तो आहे कोमल रे। आणि कोमल रेच्याच बाजूला जो स्वर येईल तो आहे कोमल ग। सा, रे आणि ग। आय होप तुम्हाला समजलं असेल। सा, त्याच्या खालोखाल रे आणि बाजूचा ग। सा, रे, ग, हे 2 कोमल स्वर झाले। आणि त्याच्याच बाजूला वरती मा, पा, हे स्वर इथेच आहेत, हे हलणार नाही आहेत। मा, पा, पच्या बाजूलाच खाली लगोलग कोमल ध येईल। मा, पा, ध। आणि हे वरचे 2 स्वर आहेत ते नी, सा, म्हणजे नी, सा, हा वरचा सा आहे। कोमल नी, नी, सा। मग पुन्हा वरून आपल्याला खाली यायचं आहे सा, नी, ध, पा, मा, ग, रे, सा। पुन्हा एकदा दाखवते। सा, रे, ग, मा, पा, ध, नी, सा, सा, नी, ध, पा, मा, ग, रे, सा। आता आपण पाहूया 2 स्वरांचा अलंकार। आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला 5 अलंकार सांगत आहे, जे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही वाजवू शकता आणि शिकू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता। हे जर 5 अलंकार तुम्ही केलेत तर तुम्हाला पुढचे सर्व अलंकार सोप्या पद्धतीने अगदी शिकता येतील। सो पहिला जो अलंकार होता तो सा, रे, ग, म, प, ध, नी, सा, सा, नी, ध, प, म, ग, रे, सा, हा एक अलंकार झाला। त्याच्यानंतर 2 स्वरांचे अलंकार घेऊया। सा, सा, रे, रे, ग, ग, मा, मा, पा, पा, ध, ध, नी, नी, सा, सा। त्याच्यानंतर वरून खाली सा, सा, नी, नी, ध, ध, पा, पा, मा, मा, ग, ग, रे, रे, सा, सा। मी इथे बोटांचा क्रम वापरण्याचं टाळती आहे, कारण जर मी क्रमाने घेतलं तर तुम्हाला इथे दिसणार नाही मी काय वाजवते ते, त्याच्यासाठी। याच्यानंतर सा, रे, रे, ग, ग, मा, मा, पा, पा, ध, ध, नी, नी, सा, सा, नी,
रे रे ग ग म प प ध ध नि सा सा नि ध ध प प म ग ग रे रे सा. तर हा झाला तिसरा अलंकार. त्याच्यानंतर सा रे ग सा, हा सा आहे. रे ग म रे ग म ग म प ध प द नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग म ग म प ध प द नि सा सा नि ध प म ग रे सा. याच्यानंतर सा रे ग म प ग म प ध म प द नि सा सा नि ध प म ध प म ग रे सा. म्हणजे हा झाला 4 स्वरांचा अलंकार. हा बघा, सा रे ग म प ग म प ध म प ध नि प ध नि सा सा नि ध प नि ध प म ध प म ग प म ग रे म ग रे सा. याच प्रकारे तुम्ही 5 स्वरांचे अलंकार देखील करू शकता. 5 स्वर, 6 स्वर म्हणजे अनुक्रमे सा रे ग म प रे ग म प ध असा एक एक स्वर वाढवून तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर रिव्हर्स अलंकार करू शकता. रिव्हर्स अलंकार म्हणजे रे सा ग रे म ग प म ध प नि ध सा नि रे सा म नि सा ध नि प ध म प ग म रे ग सा रे नि सा. हा जो स्वर आहे ना मंडळी, हा जो स्वर आहे साच्या बाजूचा नि आणि या साच्या बाजूचा नि हा सेमच असणार आहे. फक्त हा खालचा मंद्र सप्तकातील कोमल नि आहे आणि हा वरचा नि आहे. सो हे जे अलंकार आहेत ते अनुक्रमे 2 स्वर, 3 स्वर, 4 स्वर या प्रकारे अनुक्रमे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर गिव्ह वन थम्स अप, आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.